लहानपणी आपण आई आजीने सांगितलेल्या चांदोबाच्या गोष्टी ऐकून मोठे झालो। आई म्हणायची तो तुझा चंदा मामा आहे। मामा सर्वांचा खूप जवळचा असतो। मामाला भेटायला जाऊ असं म्हटल्यावर आई म्हणायची तो खूप दूर राहतो, आपण तिथे जाऊ शकत नाही, पण तो तिथून आपल्याला नेहमी बघत असतो। जवळ तर दिसतो, पण आपण का तिथे जाऊ शकत नाही? या विचारातच मोठा झाल्यावर विज्ञानामुळे मला समजलं चंद्र म्हणजे कोण आणि काय आहे ते। पण मनात प्रश्न मात्र तोच, चंद्रावर जाता येतं? मग मला समजलं एका माणसाने खूप वर्षांपूर्वी चंद्रावर पाऊल ठेवलं होतं। ते पहिलं पाऊल होतं नील आर्मस्ट्रॉंग यांचं। जगातील एकही व्यक्ती अशी नाही की ज्यांना हे नाव माहिती नाही। नमस्कार, मी तन्मय आणि तुम्ही पाहतात कलाकार दिन विशेष पावर्ड बाय GoPract.com। नील आर्मस्ट्रॉंग यांचा जन्म 5 ऑगस्ट 1930 रोजी अमेरिकेमध्ये झाला। त्यांचे वडील सरकारी अधिकारी असल्यामुळे त्यांच्या सतत बदल्या होत होत्या। तेव्हापासूनच नील आर्मस्ट्रॉंग यांना विमानात बसण्याची आणि हवेत उडण्याची आवड निर्माण झाली। नील आर्मस्ट्रॉंग यांनी कमी वयातच आपलं स्टुडंट पायलट लायसन्स मिळवलं। 1952 ते 62 दरम्यान नासामध्ये त्यांनी एरोनॉटिकल संशोधक व टेस्ट पायलट म्हणून काम केले। 1962 मध्ये ते नासाच्या ॲस्ट्रोनॉट क्लास 2 मध्ये समाविष्ट झाले। 1966 मध्ये जेमिनी 8 या मोहिमेमध्ये त्यांनी निर्माता पायलट म्हणून हे मिशन पूर्ण केले। अंतराळात त्यांनी जेमिनी आणि एजेना यांचे डॉकिंग म्हणजे हे दोन्ही यान यशस्वीपणे जोडले। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।